नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जून 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत अंदाज देणार आहे. काल देखील राज्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला. आमच्या मराठवाड्यामध्ये झाला, परभणीकडे झाला, आम्हाला देखील खूप झाला. आम्हाला वापसा नसल्यामुळे आमच्या पेरण्या राहिल्या. पण राज्यात मात्र सोलापूर जिल्हा आणि त्याच्यानंतर धाराशिव, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले, आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही. तर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, आटपाडी हे पंढरपूर आणि लातूर, धाराशिव त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 27-28च्या दरम्यान म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर त्याच्यानंतर म्हणजे हे पाऊस काय होईल हे तुम्हाला 2-3 दिवस पडेल. त्याच्यानंतर मग थोडा रिमझिम स्वरूपाचा असा काही येत नाही, म्हणून तुम्ही अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 1 जुलैपासून ते म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात काही काही ठिकाणी धुमाकूळ पाऊस घालणार आहे, जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम मुंबईकर, पुणेकर, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर ह्या पट्ट्यातल्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पुण्याकडे देखील अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस पडणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात, म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं.